अडवतात. हे कदापि सहन करून घेतलं जाणार नाही. कदापि सहन करून घेतलं जाणार नाही साहेब. हे सहन करून घेतलं जाणार नाही. हे पहा, हे पूर्ण अडवतायत. कुठल्याही पद्धतीची ही गोष्ट सहन करून घेतली जाणार नाही. लाखोच्या संख्येने तुम्हाला इथं जमा व्हायचं. पूर्णतः गळचेपी चाललेली आहे ही. हे कदापि सहन करून घेतलं जाणार नाही. हे पहा तुम्ही, हे लाट्या काट्या सुंदरी वगैरे जे काही असतं हे घेऊन बसलेले. आम्ही काय आणतो? हे काय आम्ही काय आम्ही आतंकवादी आहेत? जिंदाबाद जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय. वंदे मातरम वंदे मातरम. लाईव्ह चालू आहे. वंदे मातरम वंदे मातरम. इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब. जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान तुम राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. लाईव्ह चालू आहे. लाईव्ह. सर निवांत भेटूत आपण. सत्याग्रह मार्च डायरेक्ट मंत्रालय मुंबईवरती धडकणार आणि त्यानंतर तिथून दिल्लीला. हो, विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय एवढा मोठा झालाय की डायरेक्ट लाट्या चालवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचं रक्त सांडल्या जात आहे. हक्क मागितला म्हणून विद्यार्थ्यांवरती अमानुष छळ केला जातोय. त्याच्या विरोधामध्येच हा सत्याग्रह मार्च आम्ही महाराष्ट्रामध्ये काढलेला आहे. सोनम वांगचुक सरांना समर्थन आहे, सीजेपीला समर्थन आहे, त्या प्रत्येकाला समर्थन आहे जे या सरकारच्या विरोधामध्ये पेटून उठलेले विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी. इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब. जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की. भारत माता की. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान. राजीनामा दो. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतीय संविधानाचा. जय 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 भीम. रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. जय 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 भीम. जय भीम जय भीम. रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. जय 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 भीम. सगळं रेकॉर्ड चालू. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब. जिंदाबाद. भारतीय संविधानाचा. भारतीय संविधानाचा. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब. जिंदाबाद.
इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय भीम इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय इन्कलाब जिंदाबाद सर. इन्कलाब जिंदाबाद पोलिसांना आमच्यातर्फे थँक्यू सर आल्याबद्दल. चला पिशवीत गुलाबच आहेत सगळी. जॅकेट ना जिंदाबाद खाली मोठं करायचं या का वरून पाहिजे एक लगेच नसतं करायचं. Welcome to Art Classes. Speaker mode. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय. अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय अरे या मुर्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. कट करून काढ ए ती बाटली दे हातात. गाडी आपली एका गाडी ड्रायव्हर ठेव ना आपला चैतो येत असते. तात्याला म्हणलं होतं तात्या तिकडे गाडी मिठाई चला काय म्हणता कोण या छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम. धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान
ए ती बाटली दे की असं दे, कसं बी असं. अरे मोकळी बाट काय चुत्या आहे का रे तू हा येड भोकाच आहे तर हा येड दाण्याची पोरं तुम्ही गप बस लाईव्ह मध्ये शिव्या चालल्या आता काय पोरं आहे. भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती हो बोलतो तुम्हाला 2 मिनिटं. मला हा तुम्हाला दिलंय काल काय बोलतो काय एकटा झाला हे महाग जमा झाले ते मी कोणाला बोलवलं नाही एकालाही बोलवलं नाही एकटा जाणार मी ए चला सगळे जावा रे मी एकटा जाणार हा जमावबंदी झाली ना. अहो रस्त्यावरती चालतात आहेत सर आपापले असं थोडी आहे असं अडवू नका अडवणूक करू नका बरं सगळे जावा माझं हे होत आहे ना तर काही अडचण नाही जमावबंदी असू द्या आम्ही एकटे चालणार नाही पण जमावबंदी केली त्याच्यामुळं मेन म्हणजे तुझ्यामुळे जमा झाली सगळे. कोणामुळे तुझ्यामुळे कसं काय मला मी थोडी बोलवलंय यांना मग मी थोडी बोलवलंय मनाने आले ते लोक प्रेम करणारी लोक आहेत ही हा सगळे सगळे जावा रे सध्या जमावबंदी आदेश लागू आहे आणि आपल्या संविधानानुसार आहे. मग मी एकटाच हो, चाललेलो आहे हो. एकटाच चाललेलो आणि आहे आपण आहे ना आपण हा सगळा म्हणजे जमाव निर्माण केलेला आहे आपण तयार केलेला आहे. पहा किती लोक आहेत ते. पहा ते जमा झालेले तर मनाने प्रेम करणारी लोक आहेत हो, साहेब बरोबर महाराष्ट्रामध्ये एक माणूस नाहीये प्रेम प्रेम करणार करणारीच लोक आहेत परंतु प्रेम करणं आणि कायदा यामध्ये फरक आहे. हो म्हणजे प्रेम मग तर तुम्ही करणं त्यांना सांगा ना जायला मला प्रेम मला करणं- कशाला अडवताय प्रेम करणं चांगली मला गोष्ट आहे. कशाला त्याबद्दल अडवताय? माझं काही म्हणणं नाही. मला प्रेम कशाला करावं, अडव सर्वांनी एकमेकावर प्रेम करावं परंतु कायद्याचं उल्लंघन न करता. काय तुरे का बोलताय कधी अरे आता तू म्हणजे तू म्हणतात कशाला मला तुम्ही हा अरे तुरे काय बोलताय नाही, तसं काय. सन्मान रवी दादा सन्मान चालेल. असा काही विषय झाले, नाही. गेली लोकं. आपला माणूस आहे तू चला आपला माणूस कसं काय चला जाऊ द्या तो कधीच गैरसमज करायचा नाही माझ्याबद्दल तरी करायचं नाही. नाही बिलकुल नाही चला जाऊ आता गेली लोक नाही नाही आपल्याला आहे ना आपल्याला हे ना हे सगळं पार वरपर्यंत गेलं जाऊ द्या ना काही प्रॉब्लेम नाही नाही, मी नाही, ऐका ना, त्याच्यामुळे ना- काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळं तुम्ही ऐका ना मी साहेबाशी ऐका ना. बोलतोय ना मी साहेबाशी बोलतोय ना मी बोलतोय ना साहेबाशी दोघांशी बोलायचंय का नाही ऐका हा, ना. मी बोलतोय ना तुम्ही तुर्रम खान बनू नका विनाकारण ऐका ना. हा त्याच्यामुळे ना आपल्याला आहे ना आपल्याला जाता येणार नाही. नाही मला जावं लागणार ना साहेब जाता येणार नाही म्हणजे जावं लागणार ना अडवणूक करू नका संविधानिक मार्गाने मी चाललेलो आहे अडवणूक करू नका संविधानिक मार्ग हा नाही ना. नाही अडवणूक करू नका अटक करा मग संविधानिक मार्ग हा अटक करा नाही. मग संविधानिक कारण, मार्गच आहे कुठं लोक आहेत ते लोक त्यांच्या हिशोबाने आलेली इथं. कारण कोणाच्या हातात बॅनर आहेत बोर्ड आहेत आंदोलनाचं काय आहे? नाही ना पण आहे का कुठं सोबत आहेत आहे ना. का सोबत कुठे येतं ते जमाव सोबत झाला ना. जमले ते मग त्याला जमाव मी नाही म्हणतात. जमावले ऐका ना एक नाही लोक महाराष्ट्रातला प्रेम करत जमाव त्यालाच म्हणतात. नाही नाही अडवणूक करू नका जाऊ द्या हात नका लावू साहेब हात लावायचा नाही जाऊ अडवणूक करू नका साहेब ऐका ना संविधानिक मार्गाने आंदोलन चालू आहे अडवणूक करू नका अडवणूक करू नका आमचा हा शांततापूर्ण मार्च आहे त्याला तुम्ही अडवताय विनाकारण कुठं माणसं इथं दिसतायत का आता कुठं येतं कुठे जमाव- तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये दाखवा जमाव- कुठे जमाव झाला ना. कुठं झालाय जमाव झाला कुठं ना. झालाय जमाव हे जे काय ना कुठं झालाय? कुठं आणि जमाव आहे? आपण दिलेल्या आपण जो काही हे केलं त्याचं उल्लंघन कुठं झालेलं आहे उल्लंघन हा, कुठं त्याच्यामुळे झालेलं आपल्याला जाता येत आहे नाही. जावा लागणार हो, नाही साहेब जाऊ जावा देत. लागणार नाही. जावं लागणार इथं बसून राहतो काही प्रॉब्लेम नाही इथं बसून राहतो म्हणजे प्रत्येक वेळेस अडवणूकच करणार प्रश्न जमाव कुठं जमाव आहे कुठं आहे जमाव जमावाची डेफिनेशन काय जमावाची डेफिनेशन काय जमावाची डेफिनेशन काय जमावाचे डेफिनेशन हम्म तुम्ही तेव्हा नव्हते कुठे आहेत ऐका हा. भारतीय राज्यघटनेनुसार
संविधानानुसार आपलं हे सर्व काही चालतं आणि सध्या जमावबंदी आदेश लागू आहे. बिलकुल. हा, जमावबंदी आदेश लागू असताना एवढे लोक जमा करून कुठे कुठे गेले ना आता? कुठे गेले ते गेले आता. ते आता कुठे आता जाऊ द्या ना. आता लोक गेली ना. लोक गेली ना. काय जाऊ द्या ना त्यांना. हो, ते तुम्ही नका सांगू म्हणजे प्लीज. सांगू नका म्हणजे दम देताय साहेब. नाही 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 दम देताय. प्रेसला दम देताय तुम्ही. नाही नाही प्रेसला दम देताय. तुम्ही नका सांगू म्हणजे. तुम्ही नका सांगू म्हणजे. तुम्ही दादा संविधानिक मार्गानेच निघालेले असताना जमावबंदीच्या नावाखाली जसं दिल्लीमध्ये चालू आहे पोलिसांची जी हे चालू आहे त्या पद्धतीनं इथं मी आता भूम ते जामखेड या रस्त्यावरती आहे आणि संविधानिक मार्गाने दादा जात असताना तुम्ही गोळ्या घाला हो. ऐका ना, अडवणूक करू नका जात तुम्ही. असताना एकटा चाललेलो आहे मी. लोक जमतील ती तुमची जिम्मेदारी लोक पांगवायची. मी कोणालाही बोलवलेलं नाहीये. मी कोणालाही आवाहन केलेलं नाहीये. संविधानाचं नाव घेऊन तुम्ही जी गळचेपी करताय ना ती अडवणूक करू नका. हा माणूस जमावबंदीच्या नावाखाली रविराज दादाला अडवत आहे आणि इथं कुठंही तुम्ही सर माणूस ऐका ना, नाही. असं याला पद्धत म्हणत नाहीत. अर्जुन याला पद्धत म्हणत नाहीत. तुम्हाला गोळी घालायची घालून टाका, काही प्रॉब्लेम नाही. दादाला अडवलेला आहे. जाऊ द्या तुम्ही. जाऊ द्या. तुम्ही चाला माझ्यासोबत. लोक येणार नाहीत. चला माझ्यासोबत. तुम्हाला एवढी काळजी लोकांची तर लोकांची चाला ना तुम्ही. पोलीस संरक्षण कशाला आहे. लोक जमा न होऊ देणं तर ऐका ना. तुम्ही जे संविधान शिकवताय मला, लोक जमा न होऊ देणं काम कुणाचं आहे. हा, काल विषयच झाला. तुम्हाला ज्याला रितसर निवेदन दिलंय त्याच्यामध्ये मी सांगितलंय मी शांततापूर्ण मार्गाने चाललेलोय. मी कुठं इथं दगडफेक केलीये. कुठं किती जण. ऐका, माझ्यासोबत लोक जमा झाले. तुमचा माणूस आहे, त्यांचं कर्तव्य आहे की लोक जमा होऊन न देणं. मी कसं सांगू लोकांना. माझ्या रस्त्याने चाललेलो आहे. लोक येणार ना. संविधान तुम्ही ऐका ना, संविधानाच्या डेफिनेशन तुम्हालाच माहित नाहीये. हा प्रॉब्लेम आहे मेन. काय, मी एकटा चाललेलो आहे. लोक जमा होतात. आता इथं ही लोक उभा राहिलेत. मी ह्यांना बोलवलंय का. ही लोक जमा इथं उभा आहेत. मी त्यांना बोलवलंय का. मग तेच सांगत आहे. बाजूलाच लोक होती. माझा काहीही संबंध नाही लोकांशी. मी माझ्या पद्धतीने संविधानिक मार्गाने चाललेलो. अडवणूक करू नका. याला संविधानिक मार्ग म्हणत नाहीत. तुम्ही प्रेसला जर म्हणताय तुम्ही कोण सांगणार आहे तर तुमचं समजतंय संविधान किती तुम्हाला कळतंय ते. तसं नाही म्हणत. मग तुम्ही त्यांना कसं काय म्हणलात. काय बोलले? तुम्ही त्यांना काय बोललात. तुम्ही बाबा त्यांना जाऊ देऊन जाऊ काय दे. तुम्ही अडवू तुम्ही नका. काय तुम्ही कोण सांगणार आहे म्हणजे. मी संविधान तुम्हाला शिकवावं लागेल ना. तुम्हाला माहित नाही तर. मी माझ्या कायदेशीर मार्गानुसार सांगतोय. तुम्ही काय प्रेसला म्हणताय. कायदे काय तुम्ही नका सांगू. मला त्यांना विचार काय मी त्यांना अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा. उत्तर दिलं ना. काय उत्तर दिलं. तुम्ही नका सांगू मला. जमावबंदी जमाव कुठेही सांगा की जमाव इथं. दाखवा ना इथं जमाव. तुम्ही जमाव दाखवा ना. दाखवा की जमाव. बिलकुल जमाव जर असेल तर त्यांना अडवा. आम्ही नाही म्हणत नाही. हा मग तुमचं काम आहे ते. आता जाऊ द्या ना. आता जाऊ द्या ना. विषय संपला ना. मग जाऊ द्या ना त्यांना. जमाव संपला तर. साहेब ऐका. हा. हे महाराष्ट्राचं सरकार, या महाराष्ट्राचं प्रशासन एवढं हे आहे. मी एकटा आहे. लोक माझ्या मागे उभे राहिले म्हणजे प्रेम करणारी लोक इथं. रस्त्यानं जाणारा सरळ बघतोय की काय चाललंय ते. आणि साहेब म्हणताय जमावबंदी. अरे जमावबंदी नाही. मी तुम्हाला रितसर काल निवेदन दिलंय की मी चालत जाणार आहे. तुम्हाला जर अडचण होती तर कालच नोटीस काढायची होती. आता निघल्यावर काय अडवताय. आणि प्रेसला म्हणताय की तुम्ही ह्याच्यावर टाक. सरदाराव मी काय बोललो का त्यांना. ह्याच्यावर टाक. वरी त्यांनी क्लिक त्यांचं करा. कर्तव्य पार पाडतो. मी माझं कर्तव्य पार पाडतोय. जय हिंद साहेब. हे चौधर साहेब, मी एकटा चाललेला असताना विनाकारण अडवताय, आरेरावी करताय. हे पद्धत नाहीये साहेब. संविधानिक मार्गाने मी एकटा माझ्या पद्धतीने चाललेलो आहे. मी काल रितसर तुमच्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय. तरी पण अशा पद्धतीमध्ये संविधानाचं नाव वापरून गळचेपी करणं योग्य नाहीये. संविधान मला हा अधिकार देत आंदोलन करण्याचा. अगदी मी तुमच्या प्रत्येक म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याच्याशी माझं हे आहे. आय कॅन अंडरस्टँड. फक्त आता जी परिस्थिती आहे ठीक आहे ना, त्या परिस्थितीला अनुसरून प्रशासनाला आपण सहकार्य करावं एवढीच विनंती. सर प्रशासनाला सहकार्यच आहे. आता मला काय तुम्ही जेलमध्ये टाकता का. तसं करा, टाकून द्या. नाही मग आता मी माझ्या मागं कोणच नाहीये सध्या. चौधर साहेबांना स्पष्ट आदेश द्या की ही असली गळचेपी करणं बंद करा. मी एकटा आहे इथं. प्रेसला ते म्हणताय की तुम्ही मला नका सांगू. ही कुठली पद्धत आहे बोलायची. हा बरं, एकटा व्यक्ती आहे. रस्त्याने चालत असताना हजारो लोक सेल्फी घ्यायला येतात. त्यामध्ये मी जमाव केलाय का. तसं नाही.
जमा आहे बरं, जमाव झाला. ऐका ना, मी एकटा, मी कोणाला आवाहन केलंय का बाबा या म्हणून? हा, मग पब्लिक फिगर आहे, माझ्या बाजूने तुमची जमावबंदी आहे, तर लोक जमताय तर त्याला पांगवणं पोलिसांचं काम आहे. माझं काम आहे का ते? ती परिस्थिती उद्भवू नये सर, परिस्थिती चुकीची उद्भवलेली नाहीये. मी रितसर मार्गाने माझं चालत चाललेलो आहे. तुम्हाला जर दाबायचंय तर मला जेलमध्ये उचलून टाका, त्यानंतर पोलीस स्टेशनला तर जमावबंदी नसेल ना. विजय सर, आपल्याला या गोष्टी करायच्या नाही. विजय सर, विनोद सर, सॉरी विनोद सर, मी बीएम न्यूज मधून जोगदंड बोलतो. तर सरांसोबत एकही माणूस नाहीये, जाणारे येणारे बघतायत. तुमचे अर्जुन चौधर सर सांगतायत की यांनी जमावबंदी केली म्हणून यांना म्हणजे जमाव केलेला आहे, त्याच्यामुळे यांना अडवलंय. आणि मी इथं पाहतोय की त्यांच्यासोबत एकटा माणूस हा रविराज सर एकटे चाललेले आहेत. आणि आता तुम्हालाही माहिती आहे तुम्ही काय करणार आहात आणि मलाही माहिती नाही ऐका ना, मी